आपण मेथीचे लाडू बनवतोय. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे गव्हाचं पीठ आहे. गहू भाजून चक्कीवरनं जाडसर दळून आणले 1 किलो, ते पीठ आहे. ही मेथी पावडर आहे, मेथी भाजून मिक्सरवर बारीक केली. हा डिंक आहे 150 ग्राम. ही खारीक पावडर आहे 150 ग्राम. 2-3 चमचे ओवा, 2 चमचे तीळ घेतले सफेद, आणि हा लाल दिसतंय हलीम आहे, तो पण 100 ग्राम आहे. गव्हाचं पीठ भाजून घेऊया. आधी सुकंच भाजायचं, मग थोडंसं तूप टाकायचं त्याच्यामध्ये, जास्त नाही. भाजून झालं की मग तुम्हाला दाखवते सगळं. आता हे आपलं पीठ गव्हाचं भाजून झालं आहे चांगलं, गुलाबी होईपर्यंत असं बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. आता झालं हे, मी आता काढून घेते. आता हे आपला हलीम आहे तो भाजून घेऊया. सुकाच भाजायचा, त्याच्यामध्ये तूप वगैरे काही घालायचं नाही. असा आवाज आला ना तडतड की काढून घ्यायचं हलीम लगेच. ही खारीक पावडर आहे, ती पण जरा परतून घेऊया. सगळं भाजून घातलं ना मग लाडू बरेच दिवस चांगले टिकतात, राहतात, खराब नाही होत. आता थोडेसे 2 चमचे तीळ घेतलेत, ते पण भाजूया. थंडीतून तीळ पण चांगले ना, ते पण तडतड व्हायला लागले की काढायचे. असे तडतडायला लागले ना की तीळ पण काढून घ्यायचे. हे सुकं खोबरं आहे 2 वाट्या, ते किसून बारीक भाजून घेतलेलं आहे चांगलं, त्याला काय गरज नाही भाजायची. हे काजू बदाम ते पण भाजून त्याची पावडर केली आहे, ते आता आपण त्या पिठामध्ये मिक्स करूया. आता आपण डिंक फुलवून घेऊया चांगला, थोडा थोडा घालून. हे आता तूप घातलं आहे याच्यामध्ये, त्याच्यात आपण डिंक फुलवून घेऊया. थोडा थोडा घालायचा. आता आपला डिंक भाजून झाला आहे चांगला तळून. आता काढून घेऊया, थंड होऊ दे. मग थोडा असा वाटीने बारीक करायचा, थोडा थोडा. 1 किलो गव्हाचं पीठ आहे आपलं भाजलेलं, त्याला मी 150 ग्राम डिंक घेतला आहे तळून. आता तो थंड होऊ दे, नंतर मग बारीक करून त्याच्यामध्ये घालायचा. 2 चमचे ओवा आहे, तो पण असा भाजून घ्यायचा. मेथीच्या लाडूवर घालायचा ओवा चांगला असतो. आता हा डिंक आपण घेतला होता ना फुलवून चांगलं ते तुपामध्ये, त्याला असं वाटीने थोडा थोडा बारीक करायचं आणि मग मिक्स करायचं त्या पिठामध्ये. थोडा जास्त बारीक नाही करायचं, बारीक थोडा जाडच ठेवायचा, चांगला लागतो खाताना. आता हे डिंक आपण पिठामध्ये मिक्स करूया चांगलं. हे सुकं खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे, हे पण याच्यावर मिक्स करून चांगलं. ही मेथी भाजलेली ती पण सगळे ओतणार याच्यामध्येच. ही सुंठ पावडर ती पण घालायची 3-4 चमचे. हा ओवा तो पण आपण गरम करूनच घेतलेला आहे, ते याच्यामध्ये घालायचं आता सगळं, आणि मग हे मिक्स करणार.
असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण सगळं साहित्य घातलं आहे, आता फक्त गूळ घालायचं आहे आणि तूप बांधायला. आधी मिक्स होऊ दे सगळं, नंतर मग गूळ घालू आणि मग लाडू बनवायची. आता ह्याच्यातलं सगळं मिक्स करून मी अर्ध पीठ काढून ठेवलं आहे, ते नंतर मग केव्हा तरी बनवणार. आता थोडे बनवून घेते. सगळं असं मिक्स करायचं पुन्हा आणि आता गूळ मिक्स करून तूप घालून आपण लाडू बनवायचे. तो गूळ मी बारीक करून ठेवलेला, आपल्याला लागेल तो घ्यायचा. याच्यामध्ये किसून ठेवला आहे. आता आपला गूळ मिक्स करून झाला आहे. याच्यामध्ये पिठात या सगळ्या 1.5 वाटी गूळ. आता आपण तूप घालून लाडू बनवून घेऊया. जसं लागेल तसं घालायचं थोडं थोडं. असे वळायला आले ना की लागलं तर तूप घालायचं थोडं थोडं. नाहीच आवडले लाडू तर थोडं हे कोरडं वाटतंय सारण आपलं सगळं लाडवाचं. आणखीन घालते तूप त्याच्यामध्ये, लागेल तसं घालायचं. आता आपले मेथीचे लाडू तयार झाले. सोप्या साध्या पद्धतीमध्ये तुम्ही असे बनवा. धन्यवाद.